नमस्कार मित्रांनो, पवार गावरान पोल्ट्री फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही बघत आहात की इथं काहीतरी जाळ किंवा धूर निघतोय। तर हा धूर निघण्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगतो। जो काही आपला गावरान पक्षी आहे, गावरान पक्षीवरती पिसवे पडत असतात किंवा आता जो थंडीचा महिना आहे, या थंडीच्या महिन्यामध्ये दाखव पक्षी दाखव, या थंडीच्या महिन्यामध्ये पक्ष्यांना सर्दी होत असते, CRD येण्याचं प्रमाण असतं। त्याच्यामुळे जो काही असेल, जो आपण अशा प्रकारे निंबाचा पाला टाकून धूर जर केला तर त्यांच्या अंगावरचे जे काही पिशवे असतील, प्रत्येक पक्षाच्या अंगावरचे पिशवे असतात ते पळून जातात। त्याच्यानुसार ते किंवा त्यांना जी काही सर्दी होते तो सर्दीचा प्रमाण सर्दी जवळपास होत नाही, CRD येण्याचं प्रमाण कमी होत असतं। चला मित्रांनो, आपण जो काही धूर आहे तो आपण आपल्या पक्ष्यांपाशी नेऊ। आता इकडच्या रूम मध्ये जो काही लहान पक्षी आहे आपला ब्रूडिंगसाठी ठेवलेला, दाखव इकडून दाखवा दे, येऊ दे कंटिन्यू कर। आता या कोंबडीच्या जवळपास काही पिशवी असतील किंवा पिल्लांच्या अंगावर असतील ते नष्ट होतील किंवा सर्दीमुळे त्यांना जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर ह्या धुक्यामुळे ते कमी होईल। चल तुम्हाला मी अजून बाकीचे पक्षी दाखवतो। इकडे की चालते, इकडच्या रूम मध्ये घे चलते। आता थोड्या वेळा आपण हा जो धूर आहे हा असा कोंबड्यांपाशी ठेवायचा, जेणेकरून जो काही पक्षी आहे आणि जास्त जे पिशवे असतात मित्रांनो, जे काही आपले अंड्याचे डबे असतात, त्या अंड्याच्या डब्यांमध्ये जास्त पिशवे झालेले असतात। कारण जी काही खुडूक कोंबडी असते ती कंटिन्यू बसलेली असते, त्या खुडूक कोंबडी बसलेली असल्यामुळं त्यांच्या अंगावर पिशवे जास्त प्रमाणात होतात। तुम्ही बघू शकता वरती किती प्रमाणात धूर आहे। असा धूर जर केला आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस जर केला तर कोंबड्यांवरती पिशवे पडत नाहीत। अशाच प्रकारे तुम्हाला जर गावरान कुक्कुटपालन कमी खर्चात करायचं असेल तर तुम्ही नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही पिशव्यांचं औषध बाजारात विकत घ्यायला जाणार तर ते 200, 250, 300 इतक्या रुपयाला मिळत असतं। तर असा आपण हा नैसर्गिक उपाय जर केला तर पक्ष्यांवरती पिशवे येण्याचं प्रमाण कमी होतं व सर्दी CRDचं प्रमाण कमी होत असतं। जवळपास सर्दी गायब होऊन जाते त्यांची, सगळ्या पक्ष्यांची जी काही सर्दी असते झालेली ती गायब होऊन जाते। आता तुम्ही म्हणशाल की माझ्या पक्ष्यांना सर्दी झालेली होती का, तर सर्दी झालेली नव्हती। हे जो उपाय करतो आपण त्यांना प्री उपाय म्हणतो आपण, म्हणजे CRD होण्याच्या आधी जे काही उपाय करतो, जर CRD जर आला तर पक्ष्यांना खूप प्रमाणात मॉर्टॅलिटी होत असते। म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी आपण आधीच प्रिकॉशन्स घेतले पाहिजे। चला ते आता आपण जे काही आहेत अंड्यांच्या डब्याकडे ते नेऊ, म्हणजे अंड्यांच्या डब्याकडचे बी हे नष्ट होतील। कारण इथं खुडूक कोंबडी कंटिन्यू बसलेली असते। बघू शकता तुम्ही, एका साईडला जाळ आणि नंतर ना निंबाचा पाला टाकतोय आपण। जवळपास आता ते अंड्यांचे डबे थोडे अंधारात आहेत, तुम्हाला थोडा अंधार जाणवेल। मोबाईल दाखव तुझा, इथं आहेत काही तिकडच्या साईडला आहेत आपल्या अंड्यांचे डबे। बघा हे जे खुडूक कोंबडी बसलेली राहते ना, यांच्या अंगावर जास्त प्रमाणात पिशवे पडलेले असतात। त्याच्यासाठी आपल्याला हे दूर करावे लागतो, कारण ती कंटिन्यू बसून राहते, तिला उठवलं तरी ती त्याच्या डब्यात जाऊन बसतात ते। हे बघा, चल तिकडे बाहेर घे चल। आता आपण आपल्या काही अंड्यांचे डबे शेडच्या पाठीमागं लावलेले आहेत, तिकडच्या डब्यांपाशी आपण दूर नेऊ। इथं पण काही अंड्यांचे डबे लावलेले आहेत आपण। हे बघू शकता तुम्ही, इथं असतील काही इथं कॅरेट लावलेले आहेत आपण। हे धूर जर केला ना तर धूर त्या पिशव्यांना त्रास देतो व ते पिशवे पळून जातात आपल्या शेडमधून। इकडे आण ना वाटो, इथं ठेव। हा माझा लहान बंधू, मी नसलो तर हा इथं काम करत असतो। बघा मित्रांनो किती प्रमाणात धूर निघतोय तो, सांगा पिशवे राहतील का बरं? इथं अजिबात नाही। त्या कॅरेटमध्ये काही खुडूक कोंबड्या बसल्या असतील, त्यांच्या अंगावरचे पिशवे सगळे निघून जातील। धूर जास्त प्रमाणात झालेला आहे, तो आम्हाला जास्त धूर लागायला लागलेला आहे।
बघा असे 3-4 खाते केलेले आहेत आपण अंडे देण्यासाठी, जेणेकरून जी काही कोंबडी असते ती सेफ असायला पाहिजे. आपलीवाली सेफ जागेवर अंडे देते ती. इथं वरती ठेवायचं का ते? हे बघा इथं आता इकडच्या साईडला पण आपण तिथंच वरती खातं केलेलं आहे. जेवढे काही पिशवे असतील मित्रांनो किंवा शियाळी त्यांना सर्दी झाली असेल तर निंबाचा पालाचा पूर्ण धूर होतोय. हा नैसर्गिक धूर आहे. जो आपला कडुलिंब असतो बघा, त्या कडुलिंबाचा आपण असं धूर जर केला ना तर जवळपास बरेचसे आजार नष्ट होत असतात. जे काही किटाणू असतात त्यांच्यावरचे ते नष्ट होत असतात. इथं तुम्ही बघू शकता एक कोंबडीने पिल्लं काढलेले आहेत बघा. तिथं बी धूर गेलेला आहे बघा. किती पिल्लं आहेत? चल आ आ आ आ आ आ आ बघा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. क्लॅरिटी थोडी खराब झालेली आहे. आज मोबाईल दुसरा आहे माझ्याकडं. मित्रांनो बघू शकता तुम्ही, ही जी आपली गावरान कोंबडी आहे हिने साधारणतः 20 पिल्ले फोडलेली होती. सगळे 20 ते 22 पिल्ले ते सांभाळते. पिल्लाची मोर्टॅलिटी झालेली नाही मित्रांनो. कारण असं की आपण त्याला नैसर्गिकरित्या पाळतोय. बघा पिल्लं बघा, एक 15 दिवसाच्या आसपासचे पिल्लं आहेत मित्रांनो. ते पिल्लाची मोर्टॅलिटी अजिबात झालेली नाही. आपला जो धूर आहे तो पूर्णपणे रूममध्ये पसरलेला आहे. इथं काही कोंबड्या सोडतो आपण, असे पार्टिशन केलेले आहेत. इथं काही कोंबडी पिल्लं सांभाळते. त्याच्यानंतर पुढच्या पार्टिशनमध्ये काही कोंबड्या आहेत. तर असा धूर जर केला मित्रांनो आपण, आठवड्यातून एक वेळ जरी केला तरी आपल्या फार्मवरती कधीच पिशवी येणार नाहीत. इकडच्या साईडलाही आहेत काही पक्षी. हे बघा इथं कोंबडी बसलेली आहे, तिचे पिल्लं. बघा मित्रांनो, ही कोंबडीने काही पिल्लं सांभाळलेली आहेत. तर चला मित्रांनो, असं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर कमी खर्चात कुक्कुटपालन करायचं असेल तर अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जर अपलोड केला मी तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन नोटिफिकेशनची बेलही प्रेस करून द्या. जे नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा आता हा पक्षी सगळा शांत बसेल. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.